नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलंय. माजी सरपंच कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रसिका अनंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलंय. दिनांक 14 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय डोंबिवली पूर्व येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. आपल्या प्रभागात रसिका पाटील या नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक प्रमुख नंदू परब, ग्रामीण अध्यक्ष सूर्यकांत माडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा उपाध्यक्षा रसिका पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस निवडणूक प्रमुख नंदू परब, ग्रामीण अध्यक्ष सूर्यकांत माडकर, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच रसिका पाटील, भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष किरण पांचाळ, शैलजा चौधरी, सुरेखा जाधव, रुपाली बर्डे, साक्षी चव्हाण, कविता महाजन, भाग्यश्री महाजन, अधिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. नमस्कार, मी रसिका पाटील. आज सांगर्ली वॉर्डमध्ये रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने मुलं इथे हजर आहेत. अनेक मुलांनी ह्या वह्या वाटपाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला. नेहमीच सहकार्य आपले जिल्हा सरचिटणीस नंदूदादा परब यांचा सहकार्य नेहमीच लाभतो मला. शिवाय ग्रामीण अध्यक्ष मालकर सूर्यकांत मालकर दादा यांचंही सहकार्य नेहमी लाभतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.